नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशच राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण वनरक्षक भरती 2023 ऑफिशियल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे की एक्झाम झालेली आहे आणि ती पेसामुळे खूप दिवस अडकली होती. आता त्या आपल्या भरतीला एक वेग आलेला आहे. तर एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे. त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की ज्या उमेदवारांना 85% पेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी करता बोलवल्या जाईल. नंतर म्हणजेच 54 गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता पात्र असतील. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यांना 54 पेक्षा जास्त गुण आहेत त्यांनी शारीरिक चाचणी व कागदपत्रासाठी तयार राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढे बघितलं तर वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेचे मेरिट लिस्ट येत्या 2 ते 3 दिवसात वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक जे आहे ते वन विभागाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतले जाणार आहेत. तर लक्षात आले असेल तुम्हाला की आता 3 ते 4 दिवसामध्ये मॅक्झिमम तर मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी हे आपले होणार आहे 8 ते 10 दिवसात, तिथून पुढे 8 ते 10 दिवसामध्ये. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की आता तुम्ही वनरक्षक भरतीचे ग्राउंड आहे ते जवळ आले आहे आणि त्यासाठी तुम्ही आता तयारीत असालच. आज जर पुढे बघितलं तुम्ही तर आता बघू शकता की वनरक्षक भरतीचे मार्कवरील नॉर्मलायझेशन बाबत तर बघू शकता आपण त्यांनी त्याबद्दल काय बोललेले आहेत. तर वनरक्षक पदाची जी जाहिरात होती ती 30 जून 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये काय दिले त्यांनी की नॉर्मलायझेशन करण्याबाबत कुठे उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नॉर्मलायझेशन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे जे मार्क आहेत ते नॉर्मलायझेशनचे येणारच नाहीयेत. आहेत त्या मार्कावरतीच तुमचं आता ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड आणि लेखी मार्क यानुसार मग तुमचा एक कट ऑफ लागेल आणि त्यानंतर सिलेक्शन होईल. तर लक्षात आले तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला. तर आता अजून काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.